नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे बुधवार, तर उद्या आहे कालभैरव जयंती. तर कालभैरव जयंती ज्याला आपण भैरव अष्टमी किंवा मग कलाष्टमी म्हणूनही आपण ओळखतो. तर या दिवशी मग कालभैरवांची पूजा केली जाते. तर आता कालभैरवांची पूजा करण्याबद्दल असे सांगितले जाते की आपण जर कालभैरवांची पूजा केली तर आपल्या मनातील भीती, पाप आणि नकारात्मकता या ज्या वाईट शक्ती आहेत तर या वाईट शक्तीपासून मुक्तता मिळत असते. त्याचप्रमाणे मग राहू, केतू आणि शनीच्या ज्या दुष्परिणामांपासून पण आपल्याला मुक्तता मिळते. म्हणून मग कालभैरवांची पूजा करण्याला अत्यंत महत्त्व दिले जाते. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये कालभैरव यांच्या जयंतीला खूप महत्त्व दिले जाते. तर हे भगवान शिवाचे उग्र आणि उत्साही रूप असलेल्या कालभैरवाला समर्पित आहे. असे मानले जाते की आता भगवान कालभैरव या दिवशी प्रकट झाले होते, म्हणून मग या दिवशी त्यांची पूजा केल्याने आपल्या भक्तांना म्हणजेच की आपल्या मनातील काही ज्या नकारात्मकता असतात किंवा घरातील नकारात्मकता ऊर्जा असते तर त्या ऊर्जेपासून मग मुक्तता मिळत असते. तर या दिवशी कालभैरव यांच्या म्हणजे कालभैरव देवांच्या पूजेशिवाय भगवान विश्वनाथांची पण पूजा अपूर्ण मानली जाते. एवढं महत्त्व मग कालभैरवांच्या पूजेला दिलं जातं. तर मग ही जी पूजा आहे तर ही पूजा करत असताना आपल्याला या दिवशी काही उपाय पण करायचे आहेत. आता आपली एखादी कठीण इच्छा आहे ती इच्छा पूर्ण व्हावी असे प्रत्येकाला वाटत असते. आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट व्हावे हे सगळ्यांना तर वाटतच असते. त्यासाठी मग आपल्याला काळ्या तिळाचा प्रभावी उपाय करायचा आहे. तर हा उपाय केल्यामुळे आपली जी कोणती कठीण इच्छा असेल ती इच्छा तर पूर्ण होतच असते. तर आपल्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य पण नष्ट होण्यासाठी मदत होते. म्हणून मग आपल्याला काळ्या तिळाचा हा एक उपाय करायचा आहे. तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे तीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे ही तुम्हाला माहिती पूर्णपणे समजेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता कालभैरव जयंती बुधवारच्या दिवशी आहे, त्यामुळे मग सकाळी लवकर उठायचं आहे. सकाळी लवकर उठून मग स्नान करायचं आहे. स्नान करत असताना घरातील प्रत्येक व्यक्तीच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकून मग स्नान करायला हे पाणी द्यायचं आहे. त्याचबरोबर मग तुम्ही 2 थेंब गंगाजल टाकून पण हे पाणी स्नान करायला देऊ शकता. नंतर मग काय करायचं आहे, आता तुमच्या घरामध्ये म्हणा देवघरामध्ये कालभैरव देवांचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तुमच्याकडे तर तुम्ही मग अभिषेक घालायचा आहे. जर नसेल तुमच्याकडे तर मग तुम्ही महादेवाची पिंड असेल तर महादेवाच्या पिंडीवरती मग तुम्ही गंगाजलाने अभिषेक घालू शकता. त्यानंतर मग काय करायचं आहे, पांढरे फुलं अर्पण करायचे आहेत. आता जर तुमच्या तिथे जवळपास कुठे कालभैरवाचं मंदिर असेल तर मग तुम्ही तिथे मंदिरामध्ये मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. जर मंदिर नसेल तर तुम्ही घरी पण हा दिवा लावू शकता आणि कालभैरव देवांचे जे ध्यान आहे किंवा नामस्मरण आहे तर ते करायचं आहे. आता असे म्हटले जाते की जर आता आपण नारळ अर्पण केला तर नारळ अर्पण केल्यानंतर ओम कालभैरवाय नमः असा 108 वेळा मंत्र म्हणायचा आहे. कारण की कालभैरवांना एवढे महत्त्व दिले जाते की यांची पूजा केल्यामुळे आपली भीती तर दूर होतच असते, तर आपल्या जीवनामध्ये पण सकारात्मक बदल होत असतात. तर आपल्याला हा जो काळ्या तिळाचा उपाय करायचा आहे तर तुम्ही हा उपाय जर तुम्हाला सकाळी नाही शक्य झाला तर शक्यतो तुम्ही मग हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. तर मग काय करायचं आहे, देवघरापुढे आपल्याला एक आसन घेऊन बसायचं आहे. आता जर तुमच्याकडे स्वामींचा फोटो असेल तर स्वामींचा फोटो घ्यायचा आहे किंवा मग नसेल तर मग तुम्ही मग भगवान शिवशंकराचा फोटो घ्यायचा आहे किंवा मग तुमच्याकडे कालभैरवांचा फोटो असेल तर तो घ्यायचा आहे आणि त्या फोटो पुढं तुम्हाला बसायचं आहे. त्या अगोदर आपल्याला काय करायचं आहे, एक चौमुखी दिवा आपल्याला बनवायचा आहे. आता चौमुखी दिवा हा तर बऱ्याच जणांना माहिती आहे, म्हणजेच की 4ही बाजूने आपल्याला दिवा प्रज्वलित करता येईल असा आपल्याला कणकेचा दिवा आपल्याला बनवायचा आहे. आता तो दिवा बनवत असताना थोडासा मोठा बनवायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे आपल्याला आणि एका प्लेटामध्ये कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर त्यावरती थोडेशा अखंड स्वस्तिकवरती अक्षदा ठेवायच्या आहेत आणि मग तो जो दिवा आहे, आपण जो दिवा बनवलेला आहे कणकेचा, तर तो दिवा मग त्या अक्षदावरती ठेवायचा आहे. नंतर मग आपल्याला काय करायचं आहे, ओम कालभैरवाय नमः असा जो मंत्र आहे तर तो मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणायचा आहे. म्हणजेच की ज्यावेळेस आपण दिवा प्रज्वलित करून घेऊ त्यावेळेस आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे,
काळे तीळ टाकायचं आहे. आता काळे तीळ आपल्याला थोडे थोडे करून काळे तीळ टाकायचं आहे. मंत्र म्हणत असताना मग थोडेसे काळे तीळ त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे. आणि त्यानंतर आपली जी कोणतीही कठीण इच्छा असेल घरातील म्हणा, घरामध्ये पैसा टिकून राहत नाही किंवा घरामध्ये इतर कोणत्या तुमच्या समस्या असतील, जे पण काय असेल तर ते भगवान भोलेनाथाला पण तुम्ही सांगू शकता. आणि त्यानंतर तुमची इच्छा सांगून झाल्यानंतर, कारण की कालभैरवनाथ म्हणजेच की भगवान भोलेनाथाचं उग्र रूप मानले जाते, म्हणून मग तुम्ही भगवान भोलेनाथाला पण तुमची जी इच्छा आहे तर ती इच्छा सांगू शकता. आणि हा जो दिवा आहे तर हा दिवा मग तुम्ही उत्तर ईशान्य दिशेला ठेवायचा आहे. आता शक्यतो तुम्ही हा दिवा सायंकाळीच लावायचा आहे. जर तुम्हाला सायंकाळीच हा दिवा लावणं शक्य नाही झालं तर रात्री 9 वाजेपर्यंत तुम्ही हा दिवा लावू शकता. आता हा दिवा बनवताना आपल्याला असा बनवायचा आहे की तो दिवा मग 2 तास तरी किंवा मग रात्री 12पर्यंत हा दिवा चालला पाहिजे, एवढं त्या दिव्यामध्ये तेल टाकायचं आहे. आणि मग अशा पद्धतीचा दिवा आपल्याला बनवायचा आहे. नंतर मग काय करायचं आहे, आता वांग्याची भाजी म्हणा किंवा भाकरी हा नैवेद्य मग आजच्या दिवशी ठेवला जातो कालभैरवांना. जर नाही शक्य झालं तर मग तुम्ही एखादं फळ वगैरे ठेवलात तरीही चालेल. शक्यतो तुम्ही वांग्याचं भरीत आणि भाकरीच हा नैवेद्य ठेवायचा आहे. आता तुमच्या तिथे जवळपास कुठे जर मंदिर असेल तर तुम्ही मंदिरात जाऊन पण असा हा दिवा लावू शकता. आणि हा जो नैवेद्य आहे तर हा नैवेद्य पण तुम्ही ठेवू शकता. आणि तिथे बसून तुम्ही मग कालभैरवांचा ओम कालभैरवाय नमः असं 108 वेळा मंत्र म्हटलात तरीही चालेल. कारण की मंदिरामधलं वातावरण अतिशय पवित्र असतं. मंदिरात सकारात्मक ऊर्जा सगळ्यात जास्त प्रमाणात असते, त्यामुळे मग तुम्ही तिथे पण हा दिवा असा एक प्रज्वलित करू शकता. नंतर काय करायचं आहे, हा जो दिवा आहे तर दुसऱ्या दिवशी दिवा मग आपल्याला तिथून उचलायचा आहे. आणि दिव्यामध्ये जे आपण तेल म्हणा किंवा दिव्यामध्ये काळे तीळ आपण टाकले होते तर त्या दुसऱ्या दिवशी त्या दिव्यातील दिवा उचलायचा आहे आणि एका झाडाखाली तो दिवा आपल्याला ठेवायचा आहे. किंवा मग तुम्ही एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये सोडलात तरीही चालेल. तर आपल्याला काय होईल की कालभैरवांचा आशीर्वाद मिळतो असा आपण दिवा लावल्यानंतर आणि त्यांचं नामस्मरण केल्यानंतर, त्यांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते. आपली कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा आपली पूर्ण होते. तर मग हा जो उपाय आहे तर हा उपाय कोण करू शकतं, तर हा उपाय घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते. पण ज्या महिलांना मासिक धर्म नसेल त्या महिलांनीच हा उपाय करायचा आहे. घरामध्ये जर सुतक असेल तर घरामध्ये कोणत्याही व्यक्तीला हा उपाय मग करता येणार नाही. तर मग तुम्हाला व्हिडिओतून समजलंच असेल की कसा उपाय करायचा आहे, कोणता मंत्र म्हणायचा आहे आणि किती वेळ दिवा लावायचा आहे. तर तुम्ही पण मग तुमच्या घरी असा दिवा लावायचा आहे ज्यामुळे तुमच्या पण घरातील दारिद्र्य नष्ट होईल. आणि काळ्या तिळाचा आवर्जून वापर करायचा आहे, जेणेकरून तुमची कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा नक्की पूर्ण होईल. तर मग आजचा व्हिडिओ हा इथेच संपला. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये ओम कालभैरवाय नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.